इन डिजिटल मराठी, जनतेच्या हक्काचं व्यासपीठ। महाराष्ट्रातील कल्याणमधील भाजप आमदार गणपत गायकवाड यांचे बंधू आणि माजी नगरसेवक अभिमन्यू गायकवाड यांच्या कार्यालयात तोडफोड केल्याची बातमी समोर आली आहे। या घटनेनंतर कोळसेवाडी पोलिसांनी 6 जणांवर गुन्हा दाखल केला असून 4 आरोपींना अटक केली आहे। या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे। स्वरूप सोरटे, मयूर चव्हाण, व्यंकटेश कोणार आणि करण गुप्ता अशी आरोपींची नावे आहेत। मिळालेल्या माहितीनुसार कल्याण पूर्व तिसगाव परिसरात अभिमन्यू गायकवाड यांचे केबल नेटवर्कचे कार्यालय आहे। काल सायंकाळी एका कर्मचाऱ्याची कार कार्यालयासमोर उभी होती। या कारजवळ 2 मध्यधुंद तरुण आले आणि त्यांनी गाडीची चावी टाकण्यास सुरुवात केली। त्यानंतर कर्मचाऱ्यांना दोघेही चोरी करत असल्याचा संशय आल्याने कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी दोन्ही तरुणांची चौकशी केली। या प्रकरणावरून 2 तरुण आणि कर्मचाऱ्यांमध्ये मारामारी झाली। यानंतर दोघांनी थेट कार्यालयात घुसून आपल्या 4 ते 5 मित्रांना बोलावून कर्मचाऱ्यांना मारहाण करत कार्यालयाची तोडफोड केली। घटनेची माहिती मिळताच कोळसेवाडी पोलिसांनी घटनास्थळ गाठून सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून तपास सुरू केला आहे। सागर गायकवाड यांच्या फिर्यादीवरून 6 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे। या घटनेचे गांभीर्य पाहून पोलिसांनी तात्काळ 4 जणांना ताब्यात घेतले आणि उर्वरितांचा शोध सुरू केला आहे।